शिवलाल भाऊ असं ना करून राजा, गलती झाली बा, मी आणणार नाही डबल तुमच्या वावरात. किती फलती का आचार्य, तुम्ही जाणून आणले. तुम्हाला माहित आहे का शिवलाल किरकिऱ्या म्हणून. शिवलालच्या वावरात नेऊ नये बकऱ्या. खाली आणल्यावर तुम्ही झक मारायला वावरात बकऱ्या. तुम्हाला कोण सांगितलं शांतपणा करायचा. बरेन जाऊ दे राजा, डबल नाही आणणार तुमच्या वावरात. हा काही कंडवाड्यात नेऊ नका बा. का हो शिवलाल भाऊ राजा, राजा माफी मागतो राजा, मी तुम्हाला लागलंच तर नेऊ नका आमच्या बकऱ्या. पोटा धंदा राजा आमचा. हो शिवलाल, तुला बनून राहिले बरे, ऐकू नको यायचं. हिच्या बकऱ्या कशा कंडवाड्यात घाल छायाच्या. हावरे शिवलाल हावरे, हे बावना दोन्ही पोरे हे बरोबर लाडी गोडी लावून राहिले तुले. मी काय एवढा कशी पुढचा काय, मी यायच्यापेक्षा पुढचा. या बकऱ्या कंडवाड्यात टाकल्याशिवाय राहतच नाही मी. पाय तू काही हातपाय जोडू नका तुम्ही दोघे जण. मला माहित आहे तुम्ही काय आहेत. हा जाणून आणल्या तुम्ही वावरात बकऱ्या. आले आणल्या रे झक मारायले. तुम्हाला माहित नाही का शिवलालच्या वावरात बकरी आली म्हणजे कंडवाड्यात नाही शिवलाल. तुम्ही तर असेच चटकसान. मग मी वावर फिरून राहिलो म्हणजे मग मी वावरात नसलो म्हणजे मग तुम्ही तर म्हणतो फिक चारसान माया. तुम्हाला तर वाढ फाईन. नाही तुम्हाला हिसका शिकाच लागते मला आता. त्याशी मेळ नाही येत. राजा शिवलाल आम्ही एवढे मी आता राजा वावर पेरेल वावरात राजा आणू काय मी काही बी राजा. काय राजा माणूस की सोडून बोललो का राजा. राहू द्या ना आजच्या भरीन राहू द्या राजा. का काही निघू नका ना कंडवाड्यात. काही लाडी गोड नका लो शिवलालले. मग सारं समजते शिवलालले. शिवलाल का आळा नाही आहे काय. चालले बबन्या माऊली घे बरं बकऱ्या. चाल लवकर हा यायच्या बकऱ्या. चाल कंडवाड्यात टाकून खायच्या या बकऱ्या. डबल नाही आणल्या पाहिजे ना आपल्या आवारात. हा कशा आणता ते बकऱ्या आपल्या आवारात. सरकडे बाजूले सर मला बकऱ्या नेऊ दे. हो बबन भाऊ आता डबल नाही विचारायला बकऱ्या नेऊ नका राजा. चाल होय बाजूले. चाल होय बाजूले. हो बबन हान बकऱ्या आण. चाल हो माऊली तू का तोंड पाहून आला का माग. होय पुढे चल बकऱ्या आणणं लवकर. बकऱ्या नेणार आपल्या कंडवाड्यात द्यायच्या. आले आणल्या रे झक मारायला आपल्या आवारात. यायला हिसका दाखवाच लागते मला. शिवलाल आता हाणतो बकऱ्या. राजा शिवलाल भाऊ असं करू नका राजा. ओ शिवलाल भाऊ तुमच्या राजा पाया पडतो. आमची चुकी झाली राजा. डबल नाही जाणार तुमच्या आहारात बकऱ्या नेऊ नका हो कंडवाड्या. मग बुडाला जर माहित पडलं राजा मग बुडा मा ढुंगण्यासारखं उडीन. हो बा हो शिवलाल भाऊ. फाया का आले पडतडे तू. मोठा आता नाग्या टाकून राहिला. बकऱ्या मस्त चालून राहिला तर मारा. आणि अक्कीने लाज वाटली तुले. हान रे बबन माऊली चाल हान बरोबर बकऱ्या. चाल याच्या कंडवाड्यात नेणार आपल्याला. हिरी हिरी कोणाला बबने निघ बाई सारखा. अरे बोटा उचल मोठा मार. एक बकरी मुळली चालीन छायाची. कंडवाड्यात नेणार की आपल्या. चाल हाल हान. शिवलाल भाऊ असं का करू असं नका करू शिवलाल भाऊ. ता काल तोंड वाजता शिवलाल भाऊ. महारात काल आणल्यार तुम्ही बकऱ्या. तुम्हाला माहित नाही शिवलालचा झटका कसा आहे. चाल मारती. चाल शांताराम भाऊ जाऊ आपण आता. चाल बस चाल शांताराम भाऊ जाऊ आपण लवकर जाऊ. चाल लवकर. बर इकडे सरळ पाय तू. धोऱ्यानं पुरा आपल्याला घराला टाकण्यावर. हा बकऱ्या आले अंदर नाही आले पाहिजे. पुऱ्या काट्या कुट्या तोडताळ करायच्या बंद्या टाकून द्यायच्या एका मेरीनं. ते मला सांगा ना कशा तोडा लागतात काय. तुम्हाला काही नॉलेज नाही त्यातलं. हाव ना बा सांगतो तुले. पण पहिले आता तुला ठिकाण तर दाखवून द्या लागेल. लागलं असतं तुला मग सांग तुम्ही काट्या कुट्या कशा तोडा लागतात तर. बरोबर शांताराम भाऊ काय रे. अरे शांताराम भाऊ राजा आमच्या बकऱ्या शिवलाल हाणत कंडवाड्यात नेतो म्हणे मग बकऱ्या. नेणार त्या ना बकऱ्या तुमच्या काऊन नेल्या. अरे बा त्या कंदील बुड्याने सांगितलं की महाराजा बा काट्या कुट्या तोडतो मी. कसं तुमच्या बकऱ्या खातील. मग आम्ही बापा या शिवल्याच्या वावरातून घेऊन चाललो होतो तिकडे बकऱ्या. तर शिवल्याला म्हणतात म्हणे तुम्ही महाराज बकऱ्याच कशा काय आणल्या. अरे बा आम्ही फक्त त्या शिवल्या वावरात घुसलो जाता ओलांटच वावर. चाला बा शिवल्या म्हणे महाराज बकऱ्याच कशा काय आणल्या तुम्ही. चला वा म्हणे ताब्यात द्या म्हणे मा बकऱ्या. लवकर झाला मी लवकर ह्या बकऱ्या कंडवाड्यात नेतो म्हणे. नेल्या बाजाला हाणत कंडवाड्या. का शांताराम भाऊ कोरस तर वारा बा त्या वारात काही फेरेल बी नाही बा. का हो एवढे जोईत होऊन राहिलं का शिवलेले आता. गळ तुम्हाला पहिले माहित नाही काय तो खांडू घरा बाया म्हणून हितभर असली हातभर लावते तो. त्याचा वार खोर आहे पण तो कोणाला जाऊ देत नाही त्या वारातून. हराम खोर आहे तो. आणि तुम्ही खालीच गेले बा त्याच्या वारात घेणं. बापा शांताराम आम्हाला लाख माहित आहे की तो खांडू खराब आहे. आम्ही त्याच्या वारात जातच नव्हतो ना. पण या कंदील बुड्यान घोर केला ना. जबरदस्तीच केली आम्हाला. नाही तर आम्ही त्या नाल्या काठावर सारून आलतो बा बकऱ्या. म्हणे बा तुमच्या बकऱ्याच्या पोटात हवाच आहे काय खाती नटीसा आपल्या वारात द्या म्हणे. कंदील बुडा म्हणे काट्या कुट्या तोडतो म्हणे. काट्या कुट्या टाका म्हणे बकऱ्याले. मग आम्हाला हाव सुटली बा. आम्ही आलो बापा हाणत. आम्हाला काय माहित बापा शिवल्या वावरात इथे. आता मोठा घोर झाला गड्या आता. तो शिवल्या काय करीन काही सांगता येत नाही. कंडवाड्यात नेल्या इकले जाण. आता काय गॅरंटी आहे त्याची.
राम भाऊ तुम्ही काही करा राजा, पण आता कसं आमच्या बकऱ्या आमच्या ताब्यात द्या बाप. एक तर पोटाही भाकर आहे आमच्या. हो काहीतरी डोकं चालवा तुम्ही आता. चला चला कंदील बुड्यात जाऊन. हा त्या बुड्याने सांगितलं होतं ना तुम्हाला, तो बुड्याच मोडीन मग आता काय भानगड आहे तर. चला तुम्ही चला माझ्यासोबत. चला शांताराम भाऊ चला लवकर चला. बापा शिवल्या पुन्हा बकऱ्यात चालू राहिल्या का? खरंच कंडवाळ्यात टाकतं काय बकऱ्याली? एक बे कोण टाकीन खंडवाड्यात फंडवाड्या सीधे इकून टाकू ह्या बंद्या पैसे सारखं करून घेऊ ना. पेरणी होते ना आपली तिघायची बी. काय येडे झाले का तुम्ही? मी काय मॅटा का खंडवाड्यात टाकेले आहे? फंडवाड्यात नाही टाकत, इकून टाकू ह्या. अरे बापा ते गावभर माझून करतील ना आपलं. हे कुठे दबून राहिले बे तुम्ही? आता इली नका भिऊ ना बे. शिवला तुमच्या पाठीची आहे ना. खपकन इकून टाकू, पेरणीचं सामान घेऊन येऊ. सोयाबीन आपलं खत मत भिजवाय सरी ओके. हा कोण कोणाचं पाहून घेऊ पुढचं पुढे माझं झालं तर. बा ते बंद गाव जमा करतात ना बा शिवलाल. फालतू आपत नाही पाहिजे आपल्या भोवती. तुम्ही गडं माया सोबती आहे सून एवढे कोण भेटाल तुम्ही? काउंटर लेण्या टाकता. हा सर डेअरिंग ठेवत जा तुम्ही. अशा कांड करायला डेअरिंग लागते. अरे बकऱ्या आपल्या आहारात आल्या म्हणून आपण इकल्या. आपल्या आहारात काल झक मारायला आणल्या जाईन. बरं शिवला तू म्हणशील तसं बा इकूनच टाकू साया पैसे तरी येतात. हा हाताचे पैसा पाहिजेत माझा. पेरणी पाणी आहे वाईवर पण आहे साऱ्याला पैसा लागतेच. हा बरोबर बोलून राहिला तू. याच्या बकरे सारखं होऊन जाते. काल आणल्या ते आहार बरोबर आहे ना. पॉईंट बरोबर पकडला शिवला तुला. मावले इकून झाला मसले का सपाटेच खाणार रे बा. आपल्याला काही खरं नाही बा. हे घातली काय कुठून बस आपण तिघं काय कडे आता काही खरं नाही दिसत मला हे नाटक. आपल्याला भांग काढायला पुरते रे बा. काही खरं नाही बा. मार खायला गेला नाही तर. हो गडे हो अठी टाइमपास ना करून हाना बकऱ्या लवकर चटकनी तिकडे कसं इकून टाकून ह्या झटकनी घ्या ना गाजा बाहेर काढा ना. भलते तुम्ही टाइमपास करता लोक. गप्पाच मोठ्या सुचतात तुम्हाला बघताच. चाल चाल हाणतो आता बाबरे हाण बकऱ्या लवकर. हेरी ना हेरी. काय शिवलाल शेठ बकऱ्या घेतल्या का? हा ना सरपंच घेतल्या बकऱ्या घेतल्या आपण. मस्त गेले रे बा तुनं लेका. धंदा मस्त थांबला का तुनं. हा फक्त आपल्याला कसं लेंडी खत देतो गड्या बकरीचं. भीमदादा सरपंच आपल्याला काय एवढं लागते का आपल्या वावरासाठी? हा आपल्याला काय एखाद्या टालीची मतलब. आता या बकऱ्याला यात आपल्या जो काही वांधा नाही. 2-4 टाल्या तुम्ही घेऊन जा. शिवला केवढ्यात पडलं रे खांड? हे खांड काय? अरे बाबा हे काय पुसता बाबा. हे तर माग पडलं मले. 2.5 लाख बकऱ्या त्या. बापा 2.5 लाख आणि कुकडं मारला रे बा हात. त्याच्या खिशात तर रुपया नशे बा. हा ना काय शिवलाल मग एकट्या जात की का दोघं तिघं जात बा तुमच्या? नाही माया एकट्या जातात पण मग हे कसं माया पार्टनर आहे सोबती. हा चालेल माणसं नाही पाहिजेत का आपल्याला? आता कसं मला जमत नाही ना. मी थोडासा कसं राजकारणात या समाजकारणात या. हा मग कसं मला तिकडे मिटिंग याले त्याला जावं लागते ना. मग कसं माऊली बोबनले मी पार्टनर ठेलायच्यात. बाबा राजकारणात बी आणि समाजकार्यात बी आहे का बाबा? काय लाईव्ह पुढे गेला रे बाबा. आले का तुम्ही तर मागे पडलो बा. हा शिवला तू कुठे रिकाम पण आहे बाबा. मिटिंगा आणि गिटिंगा तुले का बाबा समाजसेवे फुरसत नाही बाबा. मग सरपंच कसं बोकऱ्या साऱ्या न्या लागतात बा. उपाशी आहेत आमच्या जागा. मग आम्ही झालं असेल तुमचं तर. हो बा जा ना हाना रे बकऱ्या हाना. हेरी बापा शिवला या सरपंचाला माहित पडलं ना रे बाबा. हा जाईन सांगितलं की नाही ह्या बकऱ्या फरार करतो मी. रोखू चेक करतो. टेन्शन ना घेऊ तुम्ही. चला फक्त हाना बकऱ्या फक्त जोऱ्या जाणार आता. चाल तो लईच पैसा आला बा. बकऱ्या मकरी घेतल्या पकड्यानं. चाल बा आपल्याला काय करा नाही लागत. चाल बाबा चक्कर मारून येणार आली. का रे बाबा शांताराम कुकडी येऊन राहिला बायलेंडर घेऊन. काय बा काय धंदे लावले हो तुम्ही कर ना. हा रिकामे काम झालं रे बाबा शांताराम काऊन गरम होऊन राहिला बा. हे तुम्ही सांगितलं की या पोरायले की मावारात बकऱ्या घेऊन ये. आता हे घेऊन येऊन राहिले त्या शिवल्याने या बकऱ्या कंडवाळ्यात नेल्या राजो. पहा बरं घेणार देणं रिकामे कामात की नाही. आता काही गरज होती का तुम्हाला? हो बुडे बा शिवल्याच्या वावरात बकऱ्या दिसल्या बा. शिवल्या घेऊन गेला बा कंडवाळ्यात बकऱ्या आमच्या. आता तुम्हाला कोण सांगेल तशा शिवल्या वावरात बकऱ्या न्यायच्या? रिकामचोट कामं तुम्ही करता आणि खापर माडोक चार फोडता. सीधे रस्त्याने येऊ देते महाराज. पहा बरं किती खायले. हा मी काय नाही म्हणत होतो का? पण तुम्ही ना गो कामं केले ना. आता मा कामाले काय घेणं देणं आहे पा त्याच्यात? मी म्हटलं का तुम्हाला शिवल्या वावरात घाला म्हणून बकऱ्या? राजा तुम्हीच तर म्हणा बा की असं सरळ येऊ द्या म्हणून शिवलाच्या वावरातून. आम्ही बाबा तसंच केलं. तुमच्या म्हटलं ऐकलं आम्ही ना. राजा बुद्धबा घेणना देणे पोरे अटकोले राजा. आता या शिवल्याने बकऱ्या इकल्या की कंडवाळ्यात नेला काय सांगता येते? तो एक तर पहिलेच तर खांडू खराब आहे. त्याचे लक्षण बरोबर नाही देखत. शांताराम मीनो काय अटकोले बा. यायला समजत नाही का? हे का लहान आहात काय? मेन रस्त्याने यायला पाहिजे होतं. यायला माहित नव्हतं का शिवल्या कसा आहे तर खांडू खराब आहे म्हणून. त्याच्या वारात काल टाकल्या येईन बकरी आहे. माही काही गलती आहे का? मी लाख म्हणी ढमुकच्या वारातून द्या टमुकच्या वारातून द्या.
आता यायच्या बकऱ्या यायला समजायला पाहिजे ना, कोण्या वावरातून आणा कोणाच्या वावरातून नाही आणा म्हणून. तुम्ही ना सांगितलं म्हणून आम्ही आलो राजा, नाही तर आम्ही आलो नसतो ना. हा तुम्हीच तर आम्हाला ना झाला महाराज चला बकऱ्याला खायला तुम्ही महारातला. मी काट्याकुट्या तोडतो, नीम तोडतो, आंबा तोडतो. बा मी लाख तुम्हाला महाराज बोलवलो, पण मी सांगितलं का तुम्हाला की शिवलालच्या वावरात जा, शिवलालच्या वावरातून महाराज बकऱ्या आणा असं म्हटलं होतं का मी? सांग ना बा. महाराज या म्हटलं हे मी 100% मान्य करतो ना. त्या तू विषय अटीच जिरो. आता चला गावात, चला लवकर त्या शिवलालच्या घरी पकडा त्याले. काय आहे तो पुढचं भाऊ काय आहे दादा. चला लवकर चला शिवलालच्या घरी चला. चाल बापा चाल शांताराम बापा. तुझी हागत पै आली मांग फालतू या पोरेल म्हणते म्हणेली पुरलं नाही बा. इथलं का उगच ना काम झालं हे. शांताराम भाऊ. आता सरपंच काय म्हणते रे बा वक्तार. आता चला घड चला सरपंचाला भेटू आता. आलं बोला सरपंच. शांताराम भाऊ नवीन बातमी माहिती आहे की गावातली काही? सांगा ना बापा, काही माहित नाही. सांगा लवकर पटकन, काम आहे एक तुम्हाला. बापा शिवलालनं बकऱ्या घेतल्या 2.5 लाखाच्या. आताच भेटला होता मला तो. म्हणे सरपंच आता सरकत झालं म्हणे, माय बकऱ्या घेतल्या म्हणे मी. काय शिवल्यानं बकऱ्या घेतल्या? अरे काही फेकू नका हा तुम्ही. या पोराच्या त्या बकऱ्या, या झाबऱ्याच्या मारतीच्या. काय यायच्यात का त्या बकऱ्या? त्याच्याजवळ कशा का होत्या बकऱ्या? काय सांगा सरपंच, त्याच्या वावरातून चाललो होतो आम्ही फक्त बकऱ्या घेऊन, तर त्याला आमच्या बकऱ्या जप्त केल्या बा. कंडवाळ्यात नेतो म्हणे. महाराज कशा का आणल्या म्हणे तुम्ही बकऱ्या? त्यानं आमच्या सोबत गेला ना घोर. आमच्या बकऱ्या दो बापा सरपंच, त्याच्यानं काही घेतल्या नाही बा. पाय रे सायाचा शिवल्या, झाले नाही त्याला उभरून राहायला हा साला. आमटा मला म्हणते मी न घेतल्या म्हणते बकऱ्या. तरी मला डाऊट आलता बरं, या हराम खरा जो तामाको चुन्या पुढी सोय नसते, बकऱ्या घेईन कशा का हा लुटारू. हा साला चाटा मारते पोसळीचा. सरपंच हा लय झण्याला उभरून राहिला बरं. लय झण्या या कांड्या करून राहिला. हा झेन्ना देणं खाजो दे कोणाची बी. त्याला कशी अद्दल घोडात लागते राजा. तसं त्याच्याशिवाय जमत नाही बरं सरपंच हे. राजा मला जर पहिलेच माहित असतं की नाही, एखादा फोन मन जरी केला असता मी तोटीच अडवला असता त्याला. तो आता गेला असेल राजा, कुठे गेला आणि काय गेला आता. सगळंच नेले जाऊन पिटालच नेल्या बकऱ्या. कुकडे नेला काय माहित. पण आधीचा टाइमपास करसान तर तिकडे शिवल्या फुकून टाकीन त्या बकऱ्या. कसं होती टाइमपास करू नका, चला लवकर पटकनी. हा त्या घरी जाऊन त्याला पकडू बापा. हा काय आहे काय नाही पाहू त्याचं काय आहे म्हणणं. खरंच सरपंच अटी थांबायला पुरत नाही, लवकर चला आठवून. काय सरपंच आमच्या बकऱ्या सापडल्या पाहिजे बा. कसं आमच्या पोटाची भाकर आहे राजा. हा शिवल्यानं फालतूचा घोर केला राजा. घेणं देणं त्याच्या वावरातून चाललो होतो फक्त राजा आम्ही. त्यानं आमच्या बकऱ्या घेतल्या बा. हो तुम्ही काय लढ बोंबल करू नका, टेन्शन घेऊ नका तुम्ही. करू आपण सारखं काय करायचं आहे तर. चला शांताराम भाऊ चला. शिवल्या रे बाहेर रे तू. तरम भाऊ असा आवाज देऊन येणार नाही का तू भाई? तो सुलायकीचा नाही ना. त्यानं दादागिरी करून आमच्याकडून बकऱ्या घेतल्या राजा. तो सुलायकीत येणार आहे का मग? हा दादागिरीवाला माणूस आहे तो. हो शिवलाल हाच का रे घरी? अरे काम आहे ना रे इकडे, ये ना बाहेर ये ना. काय म्हणते बा शांती आता? काय अटकलं याचं आता? हा चाल बरं पाहतो बरं काय आहे याचं. गडा शिवलाल तो व्यापारी भेटायला लागला मला बकरीवाला. तो म्हणे बा शिवलालकडे पैसे राहिले म्हणे बा, त्याला निरूप देजा म्हणे बा. हो ना, आता देतो पैसे त्याची निवून, आता देतो ना. हरामखोर शिवल्या काय कोणाचे पैसे देतात नेऊन? बकऱ्या आमच्यात आणि सरपंच असा तर मी विकत घेतल्या. लाज वाटते तुला काही? आमच्या बकऱ्या कुठे दाखव लवकर. कोणाकोणवाड्यात ठेवल्या तुला दाखव लवकर. शिवल्या बाबू आमच्या बकऱ्या कुठे सांग लवकर. कोणत्या बकऱ्या रे बा तुमच्या? कोणत्या बकऱ्या? काही बोलून राहिले का पाहा तुम्ही? साधूनही राहिले मला घेणं ना देणं. सांगा ना बा शांताराम भाऊ. सरपंच तुमच्या देखत राजा हे घोपरं मला साधून राहिले ना बा. बोलून राहिलो काय मी? काही बोलून राहिलो काय? लाज वाटते की नाही तुला काही रे हरामखोरा? हा वावरातून नेला नाही तुला बबण्यातून. हा आणि मावल्यानं हाणत नेला नाही आमच्या बकऱ्या. नवऱ्यानं कोणत्या बकऱ्या आणल्या? हा कोणत्या बकऱ्या आणल्या? चला बरं येऊन पहा बरं, घरात दाखवतो तुम्हाला कुकडे बकऱ्या आता. बाई तुला काही माहित नाही ना. तुला काही माहित नाही, बोल नको बापा तू. हा शिवल्या एवढा भावान कोणी नाही बाई. तुला चिवत्या बनवते हा घडी. हा साला दडी पाणी दडी मारा यायले. हरामखोरानं आमच्या बकऱ्या हाणात आणल्या यानं. म्हणे कंडवाळ्यात नेतो आम्ही. कंडवाळे पाहू बहुत थंड गाळ झालो. हा एका कंडवाळ्यात दिसून नाही राहिला. सांग रे शिवल्या बकऱ्या कुठे म्हणतात सांग लवकर. चला निघा आठून लवकर माधारून. हा कोणत्या बकऱ्या कोणते बोकडे रे तुमचे? चला काय लावलं रे तुम्ही? हे 65 अडीचा घेणं देणार लावलेलं को डोकसं खाणं माय. निघा बरं आठून. मनोहरान काय म्हटलं तुम्हाला ऐकून आलं काय? निघा म्हटलं ना, निघा आठून लवकर. कुठे आले होते तोंड वासत? जाता मानावरच नाव घेतात का? जगतात का मानावरच असते काय? हा
दुसरं असेल कोणी दुसऱ्याने नेल्या असतील बकऱ्या. मोठे नाव घेऊन राहिले मानवऱ्यात. आता मानवरा काही खोटा नाही बोलत काही. आता बत्ता दे. हा आता शिवल्याची बायको चपरून राहिली म्हणतात. आता नाही मिळे द्यायचा. आता या शिवल्या बायकोला काल चपरा लागते काय माहित म्हणतात फालतू माणसं. शिवला तुला ह्या गोष्टी शोभतात का रे? हे पोरं लेकाचे बकऱ्या चारून राहिले, पोट भरून राहिले कसं तरी, ते तुला खपलं नाही? ते या बकऱ्या कुकडे नेल्या तुला? हा इकले की हाय कुकडे नेल्या तुला त्या बकऱ्या यायच्या? शिवले हा तू काय वावर झिंगून राहिलता का बकरे आणायला ते देईन हा? मोठ्या कनवळ्यात नेतो ढमुक नेतो कुकडे नेतो. हा कुकडे ठेवल्या तुम्ही बकरे ते सांग पहिली. शांतपणा नको करू. नाही तर मग त्याला ऑर्डर देईन पण मी बोलेल. हा तुला माहित आहे मग कसा बजेट आहे तो झाबरे ऐकत नाही मग. काय सरपंच आता तुम्ही म्हणून राहिले का बा? अरे बकऱ्या असत्या तर बा म्या दिल्या असत्या. आता ज्या काही बकऱ्यात माझं 10-12 त्या म्या इकत आणल्या बा. तुम्हाला सांगितलं मी ओळख लागा बकऱ्या घेतल्या राजो. गळा खोटा बोलून आला गळा शिवलाल भाऊ तू. खरंच लगा रट्टे खायला लायकी जास तू. तुला वावरात सोडला आम्ही ना, पण आता मी सोडत नाही राजा. हा बकरीच्या दुधाही दाखा लागते शांतर भाऊ याले, तर याच्याशिवाय मेळ नाही दादा. हा लय खोटा बोलून राहिला आता. याचं धुपूर पाळाच लागते मला. काय बा शिवला या पोराईन जर तुले मारलं तर आपल्याला सांगू नको रे गो. आपल्या कानाले हातात सांगून देऊन राहिले तुले कसं मोकड्यानं कसं काय जे काय ते कबल. नाही तर मग कसं हे बजायला शिवले तुले राहत नाही. कसं मी काय आवरणार नाही मग म्हणशील आवरा. असे बरे मारतील ते पोरं. हा जाणून मारतील का मानवऱ्याले? मानवऱ्याशी जास्त खेटे घेऊन राहिले का ते? हा माशी घ्या ना खेटे. जा पाहिलं ता काच्यात बी मानवऱ्याचं नाव, काच्यात बी मानवऱ्याचं नाव. हा तुम्हाला का मास नवरा दिसते ना रे सगळे? परत कोणी दुसरं असेल आणि भरायला मानवऱ्याला लावता का? माणसाच्या मनात बाईच्या जातीने बोलू नये. जबर कोण नाही आपल्याला. एक तर माहित नाही शेंडा बुडूक काय आपल्या नवऱ्यानं काय केलं काशी तिकडे. तर कसं मा दिमाग सटक्याच्या अगर सांगून दे तू लवकर शिवल्या सांगून राहिल तुले. नाही मग अटी झोडीन मी तुले. अरे बा मी ना काहीच केलं नाही तर काय सांगू बे मी. शांताराम भाऊ सांगा लवकर झाले प्रेमान सांगा. नाही तर बस याचा भुगा पाळल्याशी राहणार नाही बरं आम्ही. शिवलाल खोटा नको बोलून गड्या, खोटा नको बोलू ना. चला मित्र उर्वरित भाग उद्या पाहू. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.